नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे अकलूजमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेची. अकलूजच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जातीचं कार्ड वापरलंय. आपण खालच्या जातीतले असल्यानं अनेकदा विरोधकांनी आपल्याला लक्ष्य केलं, मात्र मला कितीही शिव्या घाला मी ते सहन करेन, पण देशातील आदिवासी, शोषित आणि मागासवर्गीयांना चोर म्हटल्यास ते सहन करणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी ओबीसी जातीचं कार्ड पुढे केलंय. अकलूज इथल्या आजच्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवरती पुन्हा एकदा जोरदार टीका केली. शरद पवार मोठे खेळाडू आहेत, त्यांना हवेचा अंदाज येतो, ते स्वतःचं नुकसान होऊ देत नाहीत, म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांवरती निशाणा साधला. अकलूज इथं झालेल्या भाजपच्या सभेत महाराष्ट्र, गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाबद्दल मोदींनी दुःख व्यक्त केलं. त्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी मी अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचंही मोदींनी सांगितलं. पंतप्रधान सहायता निधीतून ही मदत जाहीर करण्यात आली आहे. अकलूज इथल्या पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेत विजयसिंह मोहिते पाटील यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या सभेच्या व्यासपीठावरती विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि भाषणातून त्यांचं कौतुकही केलं. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवरती आहेत या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. अकलूजमधील सभेत आज पंतप्रधान मोदींनी जातीचं कार्ड वापरलं, यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींना कुणी जातीवरून टार्गेट केलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मोदींकडे इतर कोणतेही मुद्दे नसल्यानं ते आता केवळ भावनिक साध मतदारांना घालत असल्याचा आरोप यावेळी अजित पवारांनी केलाय. दुसरीकडे भाजप अध्यक्ष अमित शहा यांची आज सांगलीत भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये शहा यांनी आघाडी सरकारनं फक्त घोटाळे केले आणि जनतेला लुटलं अशी टीका केली. सिंचनासारख्या घोटाळ्यांमुळेच दुष्काळाची समस्या राज्यात निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून भाजप सरकारनं चांगली कामं केली असल्याचंही शहांनी सांगलीकरांना सांगितलं. माढ्यातील पाण्याचा प्रश्न आम्हीच सोडवला असा दावा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केलाय. बारामतीत ते एका सभेत बोलत होते. माढ्यातील पाणी प्रश्नाचा जाब आम्हाला विचारू नका, आम्ही विरोधक आहोत, तुम्ही सत्ताधाऱ्यांनी उत्तरं द्यायची असं म्हणत अजित पवारांनी सरकारला प्रत्युत्तर केलंय. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात अमित शहांची सभा आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेमध्ये हुबेहूब मोदींसारख्या दिसणारी व्यक्ती अवतरली. भाजपला मत द्या असं आवाहन करत ते फिरत होते. मोदींसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीसोबत मग फोटो काढण्याचा मोह उपस्थितांना देखील आवरला नाही. काँग्रेसने गरिबी हटावची घोषणा देऊन जनतेची वारंवार फसवणूक केली आहे, नितीन गडकरींनी असा आरोप केला. मात्र नेमकी कोणाची गरिबी हटली असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. रोजगार हमी योजनेवरून देखील नितीन गडकरींनी आघाडीवरती खुमासदार टीका केली. पण गरिबी जर हटली असेल तर ती फक्त काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, चेले चपाट्यांची आणि चमच्यांची गरिबी आहे. सोनिया गांधी जिंदाबाद, शरद पवार जिंदाबाद, मेरा भारत महान और कम से कम दो मुझे देशी दारू का दुकान. एक पाव हटाओ गरिबी हटाओ हो गया विकास. हिंदीच्या शायरने चांगलं सांगितलं कि इधर गधे उधर गधे सब तरफ गधे ही गधे, अच्छे घोड़ों को नहीं है घास और गधे खा रहे थे च्यवनप्राश. बुलढाणा इथल्या जाहीर सभेमध्ये जयंत पाटील यांनी मोदींवरती जोरदार टीका केली आहे. 5 वर्षात मोदींनी देशावरती 31 लाख कोटींचं कर्ज करून ठेवलंय. हा खर्च मोदींनी नेमका कुठे केला त्याचा हिशोब जनतेला द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. भुसावळ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय चौधरी यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला. चौधरी यांनी नेमकं कोणत्या कारणामुळे राष्ट्रवादीला रामराम केला याबाबत आता चर्चांना उधाण आलंय.
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी अमरावती इथलं प्रशासन आता सज्ज झालंय। अमरावती मतदारसंघात 18,30,500 इतके मतदार आहेत, तर एकूण 2,000 मतदान केंद्र आहे। यामध्ये 10,000 कर्मचारी सहभागी असणार आहेत। 4,500 पोलीस आणि गृहरक्षक दलातील सैनिक कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आतापासूनच सज्ज झाले। लातूर या राखीव लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडणार आहे। यासाठी जिल्हाभरात 2,075 मतदान केंद्रांवरती मतदान होणार आहे। यासाठी 12,000हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी कामाला लागले। या ठिकाणी मतदार जनजागृतीवरती प्रशासनाने अधिक भर दिला आहे। नांदेडमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। नांदेड लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये एकूण 14 उमेदवार आहेत। या लोकसभेसाठी 17,17,825 इतकी मतदार संख्या आहे आणि 1.5 लाख नवमतदार आहेत। नांदेड लोकसभेसाठी 2,028 मतदान केंद्रे सज्ज आहेत। त्यापैकी 288 मतदान केंद्रांवरती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही असणार आहे। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 11,155 कर्मचारी नियुक्त करण्यात आले। तिकडे बीड लोकसभा मतदारसंघातही उद्या मतदान होत असून 2,335 मतदार केंद्रांची निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी आता पूर्ण झाली आहे। संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय। सतर्कतेच्या दृष्टीने मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी 233 मतदान केंद्रांच्या ठिकाणी वेबकास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे। हिंगोली मतदारसंघात उद्या मतदान संपन्न होणार आहे। या मतदानासाठी चोख व्यवस्था इथे देखील करण्यात आली आहे। हिंगोली मतदारसंघात हिंगोली, वसमत, कळमनुरी, उमरखेड, हदगाव, किनवट या 6 विधानसभा संघांचा समावेश आहे। एकूण 1,997 मतदान केंद्र इथे आहे। यापैकी यातील 26 मतदान केंद्र ही संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत। तिकडे बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उद्या मतदारसंघामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडेल। त्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालंय। एकूण 10,047 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची इथे नियुक्ती करण्यात आली आहे। निवडणुकीसाठी जिल्ह्यात 1,989 मतदान केंद्रांवरती उद्या मतदान पार पडेल। उस्मानाबाद लोकसभेच्या जागेसाठी उद्या मतदान होणार आहे आणि या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले। या मतदारसंघात 18,86,000 इतके मतदार आहेत, तर 2,100च्या जवळपास मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत। मतदान सुरळीत पार पडण्यासाठी इथे देखील तब्बल 2,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। नंदुरबार लोकसभेची निवडणुकीदरम्यान युतीत नाराजी झाल्याचे चित्र दिसून येते। आज मोदींच्या नियोजित सभेच्या आढाव्यासाठी इथं बैठक घेण्यात आली। या बैठकीवरती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला। भाजप पदाधिकारी हेतुपुरस्सरपणे सेना नेत्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर इथे त्यांच्या कुलदैवत लक्ष्मीनारायण मंदिराला भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल आणि आमदार राहुल कुल हे देखील उपस्थित होते। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल या आज इंदापुरात आलेल्या होत्या। त्यांच्या घराण्यातलं हे तिसरं बंड असल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि यावेळी सासरे सुभाष अण्णा यांचा 90च्या दशकातलं बंड आणि विजय पती राहुल कुल यांचा विधानसभेतलं बंड आणि त्यांचा विजय याची आठवणही त्यांनी करून दिली आणि ही लोकसभेची निवडणुकी देखील आपण जिंकू असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। वसई हा केळींसाठी प्रसिद्ध असून फुलं, फळं शेतीसह जिल्ह्यामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते। शेतकऱ्यांच्या या उत्पादित मालाला मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी गावित यांनी बोलून दाखवलाय। पालघरचे सेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा शेतीचा अजेंडा आम्ही जाणून घेतला, त्यावेळेस ते बोलत होते। विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर जिल्ह्यामध्ये सेना भाजपनं कोट्यवधींची कामं केली असल्याचा दावाही केलाय। निवडणूक प्रचारासाठी प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना दिसतात। सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार संजय काका पाटील यांनी त्यांच्या प्रचारासाठी वासुदेवांची मदत घेतली आहे।
सांगलीत वासुदेवांच्या पथकानं संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी जागरण केलं। हे वासुदेव चौकात थांबून भजन कीर्तनाच्या स्वरूपात कमळाचा प्रचार करतात। जालन्यात महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची उद्या सभा होणार आहे। शहरातील आझाद मैदान इथं या सभेची जय्यत तयारी देखील सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे आणि प्रशासनातर्फे यासाठी संपूर्ण तयारीही करण्यात आली आहे। सोलापूर मतदारसंघात एकूण 1926 मतदान केंद्र असून 18,50,000 मतदार यावेळी आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 9,630,000 कर्मचारी आहेत, ते देखील जिल्हाभरात सध्या कार्यरत असणार आहे। नागपूरच्या भंडारा महामार्गावरील कापसी मोहगाव इथं सोमवारी दुपारी सुरुची मसाल्याच्या कोल्ड स्टोरेजला आग लागली होती। ती अजूनही सुरूच आहे। शेजारी असलेल्या दुसऱ्या कोल्ड स्टोरेजला देखील आज आग लागली। आग विझवण्यात व्यस्त असलेल्या 4 जवानांच्या अंगावरती इथला लाकडी स्लॅब आणि जळालेला भाग कोसळला, त्यामुळे ते जखमी झाले। मिरची भरलेल्या 6 माळ्यांचे कोल्ड स्टोरेज हे आहे आणि ही आग किमान महिनाभर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। हे कोल्ड स्टोरेज जमीनदोस्त होण्याचीच प्रतीक्षा करण्यात येते। पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून एका पतीने हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली आहे। शहरातील सांगवी परिसरामध्ये घडलेल्या या घटनेमध्ये अशोक बिरादार नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असून आरोपी लक्ष्मण खुटेकर याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे। गोंदियाच्या भीमनगर भागात राहणाऱ्या तरुणाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। राहुल बोरकर असं मृत व्यक्तीचं नाव असून याच भागात राहणाऱ्या आकाश मेश्राम यानं हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। मेश्राम हा मनोरुग्ण असून त्याच्याकडे बंदूक कुठून आणि कसं आलं आणि हत्या का केली याचा तपास आता पोलीस करतायत। हैदराबाद इथून औरंगाबादकडे गोवंशाचा मांस घेऊन जाणारा ट्रक मांजूरसुंब घाटामध्ये उलटला। या टेम्पोमध्ये गोवंशाचं मांस आढळल्याने एकच खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी गणेश तट या टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून अधिक तपास सुरू आहे। पुण्यातील टिळक रोडवरती एका तरुणावरती अज्ञात व्यक्तीने ऍसिड हल्ला केला, त्यानंतर त्याने गोळीबारही केला। त्याने स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्याचीही माहिती मिळते। यात त्याचा जागीच मृत्यू झालाय। सिद्धराम कलशेट्टी असं मृत आरोपीचं नाव असून तो अक्कलकोटहून आलेला होता। मात्र हा हल्ला नेमका कशासाठी आणि का करण्यात आला होता याचा तपास पोलीस करतायत। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात एका प्रेमी युगुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। नांदुरा बस स्थानकात मुलीच्या कुटुंबियांनी ही अमानुष मारहाण केली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। या घटनेची पोलिसात तक्रार नसल्यानं कारवाईच झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्याच्या 8ही तालुक्यांमध्ये वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आणि अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यानं घरांवरचे पत्रेही उडाले, तर काही ठिकाणी वीज तारा तुटल्यानं ग्रामीण भागात लाईट गायब होती। या अवकाळी पावसानं वाढलेला पारा कमी झालेला असला तरी मात्र उकाडा कायम आहे। दुसरीकडे भुसावळमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरी, मोसंबीसह फळबागांचंही नुकसान झालंय। शासनाने या नुकसान भरपाईचे पंचनामे तयार केलेत, मात्र आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का हा प्रश्न आहे। वाशिम जिल्ह्यातही रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय। या अवकाळी पावसामुळे 50%हून अधिक फळांची गळती झाली आहे। यासोबतच हळद आणि कांदा भिजल्यानं त्यांचंही नुकसान झालंय। काही ठिकाणी कांदा बीजाला देखील अवकाळी पावसाचा फटका बसलाय। या अस्मानी संकटानं शेतकऱ्यांचं मात्र कंबरडं मोडलंय। वसईत दहशतवादी विरोधी पथकानं गावठी कट्ट्यांसह एका व्यक्तीला अटक केली आहे। त्याच्याकडून 10,000 किमतीचा गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहे। तरबेज खान असं आरोपीचं नाव असून तो नेमका कशासाठी इथं आला होता याचा तपास पोलीस करतायत।
लातूर पॅटर्नच्या माध्यमातून नावारूपाला आलेल्या त्रिपुरा महाविद्यालयात रोड रोमियोंनी सध्या विद्यार्थिनींच्या मनात दहशत निर्माण केली आहे. महाविद्यालयात येऊन विद्यार्थिनींची अश्लील भाषेत बोलणं, त्यांची छेड काढणं हा रोजचाच प्रकार इथं झालाय. याबाबतची तक्रार ना महाविद्यालय प्रशासन घेत आहे ना पोलीस, त्यामुळे विद्यार्थिनी त्रस्त आहेत. पण याच त्रासाला कंटाळून एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केली होती. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनही चिंतेत आहे. भुसावळ इथल्या बाजारपेठ पोलिसांनी 8 अट्टल दरोडेखोरांना दरोडा टाकण्याचा डाव आखताना शिताफीनं अटक केली आहे. या टोळीकडून 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मध्य प्रदेशातील खांडवा इथल्या व्यापाऱ्याकडून ही रक्कम लुटण्यात आली होती. मध्य प्रदेशातील खंडवा इथं व्यापाऱ्याला लुटून भुसावळमध्ये दरोडा टाकण्यासाठी ही टोळी आलेली होती. त्यांच्याकडून रोख रकमेसह 2 चारचाकी वाहनं, धारदार शस्त्र, मिरची पावडर आणि मोबाईल जप्त करण्यात आला. गडचिरोली इथं 2 वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 3 प्रवासी जागीच ठार झाले तर 7 जण गंभीर जखमी आहेत. पेरमिली आलापल्ली मार्गावरती मेडपल्ली गावाजवळ हा अपघात झाला. आणि यासोबत बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.